महाडमधील हल्ल्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला। एक जबाबदार मंत्र्याचा मुलगा अशा गुन्ह्यात सहभागी होत असेल तर हे गंभीर, न्यायालयाचं परखड मत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। दादरमधील टिळक भवनात जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याने जगतापांचा पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा। पवारांची राष्ट्रवादी सोडल्यानंतर प्रशांत जगतापांना अनेक ऑफर। तुमचा सन्मान राखू, उद्धव ठाकरेंचं फोनवरून आश्वासन, तर एकनाथ शिंदेंचा देखील जगतापांना फोन। अमोल कोल्हे रोहित पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट। पुण्यातील अजितदादांच्या निवासस्थानी जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती। राजकारणात काहीही होऊ शकतं, अमोल कोल्हे यांची मोठी प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता। अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी दिले सकारात्मक संकेत। 2 दिवसात चित्र स्पष्ट होणार। आमदार रोहित पवार यांचा खोटारडेपणा उघड। अजित पवारांसोबत भेट न झाल्याचा रोहित पवारांचा दावा, तर रोहित पवार अजित पवार यांच्या घरी दाखल होतानाची दृश्य समोर। प्रकाश महाजन आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। मनसेचा राजीनामा दिल्यानंतर प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट। परदेश दौऱ्यात राहुल गांधींवर पाळत ठेवली जाते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप। भाजपने सगळे आरोप फेटाळून लावले। पुणे महापालिकेसाठी भाजपची यादी आज जाहीर होण्याची शक्यता। पुण्यातील भाजपच्या यादीवरती मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब। 100हून अधिक जणांची पहिली यादी जाहीर होणार। रायगडमधील खोपोलीत शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या। नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश यांच्यावर सकाळ सकाळी अज्ञातांचा हल्ल्यात मंगेश यांचा मृत्यू। पोलिसांकडून तपास सुरू। रायगडमध्ये बिबट्याचा बैलावर हल्ला। महाड तालुक्यातील शिवथर विभागात बिबट्याचा हैदोस। 7 पाळीव प्राण्यांवर देखील बिबट्याची झडप। वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा।